संजय दिसला नाही. काय प्रेम होतं महाराज. 1 वर्ष झालं रे दादा फक्त त्याच्या लग्नाला. काय वाईट परिस्थिती ना. अरे आजमल कसा आला होता मुंबईला. तुकाराम, विजय साळसकर, IPS अशोक कामते, IPS हेमंत करकरे. अरे तरणी बाण पोर हातामध्ये बंदूक घेऊन उभी राहिली होती. इकडच्या गोळ्या तिकडे झाडत होती, तिकडच्या गोळ्या इकडे येत होत्या. या गोळ्या झाडाझाडतीमध्ये भारताच्या सैनिकाच्या छातीमध्ये गोळ्या गेलत्या. तो सैनिक जमिनीला पडला होता, सलाम करत होता. भारत मा हे माझा मुजरा, भारत मा हे माझा मुजरा. मा मला तुझ्या करता जगण्याचं भाग्य मिळालंय. मा मला तुझ्या करता मरण्याचं भाग्य मिळालंय. हे माझा मुजरा, हे माझा मुजरा. वयाच्या 25व्या 22व्या वर्षी तरुण तडफदार पोरगा या देशाच्या मातीसाठी निघून गेला होता. 18 वर्षाचा मुलगा आहे त्या सैनिकाला. इथे 18 वर्षाचा पोरगा आहे रे मायबाप त्या सैनिकाला. त्या 18 वर्षाच्या मुलाच्या घरात गर्दी झाली होती. प्रत्येक जण त्या पोराच्या डोक्याला हात उघडून सांगत होता, बाळा नको रडूस, बाळा नको रडूस, बाळा तुझ्या बापाने क्रांती केली, तुझा बाप देशासाठी गेलाय, बाळा रडू नकोस. पोरगा मात्र रडायचा थांबत नव्हता, कारण 18व्या वर्षी त्याचा बाप त्याला सोडून गेला होता. ऐका ना, आता घरातल्या गर्दीमध्ये एक TV चॅनलचा पत्रकार आला होता माईक घेऊन. आणि त्या पत्रकाराने कॅमेरा त्या पोराकडे लावला, माईक जवळ घेतला. पोरगा रडत होता. पत्रकार म्हटला, ए बाळा तुला माहितीये का तुझ्या बापानं देशासाठी 5 गोळ्या झेलल्या. तुला माहितीये का तुझ्या बापानं देशासाठी प्राण दिलाय. बाळा तुला माहितीये का तुझा बाप महान क्रांतिकारी ठरलाय. फक्त एक झालं बाळा, तुला बाप नाही राहिला. सांगणारे बाळा तुला काय वाटतंय, सांगणारे बाळा तुला काय वाटतंय. 18 वर्षाचा पोरगा आतापर्यंत रडत होता. आता पत्रकाराने प्रश्न विचारल्यावर त्याने डोळे पुसले. ऐका ना माझं. आणि आता तू 18 वर्षाचा पोरगा